सासरवाडीमध्ये गेल्यावर कारभाऱ्यांना स्पेशल ट्रीटमेंट. मला मात्र माझ्या सासरवाडीमध्ये सगळं नॉर्मल. नमस्कार मंडळी, रामराम. मुंबईमधलं आम्ही काम आटपलं आणि माझ्या मोठ्या बाबांच्या घरी गेलो. हा माझ्या भावाचा मुलगा आहे जो झोपेत होता आणि उठल्यावर त्याला अचानक मी दिसले. मी त्याला घेतलं आणि तो शॉक झाला की ही कोण, कारण याआधी आम्ही कधी भेटलोच नाही. वहिनीने मस्तपैकी पुरणाचा स्वयंपाक केला होता सगळ्यांसाठी. कारभाऱ्यांसाठी झणझणीत असं चिकन. तर मला असं वाटलं हा भेदभाव का, सगळ्यांसोबत मला पुरणपोळी आणि कारभाऱ्यांना मात्र मस्तपैकी चिकन. तर आता जावई आहे म्हटल्यावर जावयाचे सासरवाडीत लाड होतातच आणि तसं काही नाही. चिकन माझ्यासाठी बनवलं असतं पण त्या दिवशी मी खात नाही आणि कारभारी एकटेच खात होते म्हणून त्यांच्यासाठी बनवलं. आमच्या सगळ्यांसाठी पुरणपोळीचा बेत होता. रात्री मग आम्ही जेवायला बसलो आणि आता जावई आणि त्यांचे सासरे म्हणजेच मोठे बाबा डायनिंग टेबलवरती बसले आणि आम्ही सगळ्याजणी खाली बसून जेवत होतो. कारण जावयांसमोर आमच्या घरातल्या बायका माहीत नाही का त्यांच्या शेजारी वगैरे बसून जेवत नाहीत. आणि हे आजूबाजूला माझ्या मोठ्या आईने आणि वहिनीने झाडं लावलेली आहेत, अद्रकचं आणि केळी वगैरे सगळीच, हळद वगैरे असे लावलेले आहेत. मग नंतर सकाळी मी तयार झाले, वहिनीला आणि मुलांना बाय बाय केलं. मोठे बाबा आम्हाला कॅबपर्यंत सोडायला आले आणि आम्ही यूट्यूबच्या इव्हेंटसाठी निघालो. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. टाटा.